दोस्तों ऐसा कहते हैं ना कि कुछ रिश्ते कुदरत बनाता है, कुछ रिश्ते इंसान बनाता है। कुछ रिश्ते कुदरत बनाता है, कुछ रिश्ते इंसान बनाता है, लेकिन बिना कोई रिश्ते का जो रिश्ता बनाते हैं उन्हें अथर्व असोसिएट कहते हैं। नमस्कार मंडळी, मी मयूर वैद्य तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल अथर्व असोसिएट रिअल इस्टेट मध्ये। तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा। बिकॉज आजच्या व्हिडिओमध्ये आमचे जे क्लायंट आहेत त्यांनी पालघरमध्ये राईट त्यांच्या स्वप्नातलं घर, वेअरहाऊस, पेंटहाऊस आणि ऑफिस त्यांनी घेतलेला आहे। सो हा 15 महिन्यांचा एक प्रवास होता आणि त्या 15 महिन्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी आमच्याकडून 4 प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत आणि त्यांनी पालघरलाच का ॲज अ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून पाहिलं। तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या एक म्हणतात ना त्यांची टेस्टिमोनियल ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ थोडा लेंदी असणार आहे, बट तुम्हाला देखील हा खूप हेल्पफुल राहणार आहे तुम्हाला पण डिसिजन घेण्यासाठी। तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा। तर नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे बिकॉज आज आमचे जे क्लायंट आहेत त्यांचं फायनली त्यांच्या पेंटहाऊसचं जे स्वप्न आहे ते साकार झालेलं आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे आम्ही त्यांच्याच पेंटहाऊस मधून त्यांची आज आम्ही टेस्टिमोनियल घेणार आहेत की त्यांचा जो म्हणजे एक अनुभव होता अथर्व असोसिएट सोबत राईट। म्हणजे 15 महिन्यांची ही जर्नी होती आणि 15 महिन्यामध्ये मॅमनी आमच्याकडून ही 4 प्रॉपर्टी घेतलेली आहे राईट। सो सगळ्यात पहिले मी त्यांचं वेलकम करतो। वेलकम साळवी फॅमिली, जे की बोरलीहून बिलॉंग करतात आणि त्यांचं स्वप्न होतं की त्यांना मुंबई 4.0 पालघरमध्ये एक इन्व्हेस्टमेंट करायची होती। सो त्यांनी टोटल 4 प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत अथर्व असोसिएटच्या माध्यमातून। तर आता आपण सर्वात पहिले त्यांचा अनुभव घेणार आहोत की त्यांना ओव्हरऑल आमची सर्व्हिस कशी वाटली आणि त्यांनी पालघरला का निवडलं ॲज अ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू। सो ओव्हरऑल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सो वेलकम श्रुती मॅम। सो ओव्हरऑल मीन्स तुम्ही 15 मंथ बिफोर आम्हाला कसं रीच केलं आणि ओव्हरऑल जो आपला प्रवास आहे हा 15 महिन्यांचा हा कसा राहिला, एक थोडक्यात तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला थोडं माहिती द्या। So, hello everyone. First of all, I'm very grateful that I've got an opportunity to give testimonial for Atharva Associates that we have been really planning for a long time. And today, no other day than then this auspicious day is Ashadi Ekadashi. So, coming back to the point, so most important thing is ki me to start my journey, मी मयूर ह्यांचे व्हिडिओज बघितले, त्यांचं प्रेझेंटेशन मला आवडलं। दॅट वॉज ऑन आय थिंक अराउंड मार्च एंडला, गुढीपाडवा लास्ट इयर समथिंग। तर तेव्हा त्यांना मी भेटले, म्हणजे आधी मी व्हिडिओज बघितले आणि मग मी बरेचसे व्हिडिओ स्क्रुटिनी केले, पण मला एवढे कुठले व्हिडिओज ऑनेस्टली प्रॉमिसिंग नाही वाटले कम्पेअर्ड टू अथर्व असोसिएट्स। मी म्हटलं हे इन पर्सन भेटलं पाहिजे, बिकॉज कधी कधी काय असतं की आपण जे प्रोजेक्ट केलं जातं इट इज वन थिंग अँड दी ॲक्च्युअल थिंग इज समथिंग एल्स। म्हटलं अनलेस आय डोंट सी हाव इट इज, आय विल नॉट अंडरस्टँड दी एंटायर वर्क फ्लो। सो मग मी त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन टाईम ब्लॉक करून वगैरे मी आणि माझी आई आम्ही दोघंही येऊन त्यांना भेटलो पाडव्याला। आणि लिटरली मयूर आमच्याबरोबर ऑलमोस्ट सकाळी 10 वाजता होते, तेव्हापासून ते एंड ऑफ द डे संध्याकाळी 6 पर्यंत वी वर टुगेदर। आम्ही प्रॉपर्टीज हंट करत होतो आणि कसं झालं की मी ह्यांचा रेफरन्स माझ्याकडे एक आहे, म्हणजे तो माणूस पण प्रॉपर्टी डील करतो बॉम्बेमध्ये। तर म्हणजे चेक केलं, एक बॅकग्राऊंड चेक म्हणतात तसं, तर त्याच्याकडून मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला। मी म्हटलं ओके। सो मी थोडं म्हणजे एक विश्वास ठेवायचा म्हणतात ना पहिलं पाऊल, त्याची माझी सुरुवात झाली गेल्या गुढीपाडव्याला आणि मग तिकडून सुरुवात झाली। आणि मग द बेस्ट पार्ट व्हॉट आय लाईक इज की ते प्रेझेंटेशन इज वन एस्पेक्ट ऑफकोर्स विच ट्रायज टू अट्रॅक्ट यू, बट द सेकंड थिंग इज एक कमिटमेंट वगैरे, ऑल दीज फॅक्टर्स। सो असं हे म्हणजे मी माझ्या रिक्वायरमेंट सांगितल्या होत्या मयूरना, पण मग काय झालं की बेसिस ऑन माय रिक्वायरमेंट त्यांनी कुठलीही एंटायर जर्नीमध्ये, म्हणजे तेव्हापासून ते टिल डेट आम्ही एवढ्या प्रॉपर्टीज घेतल्या 4 वगैरे, पण कुठेही ते फोर्सफुल नव्हतं। सो प्रत्येक गोष्टीचे प्रोज आहेत, कॉन्स आहेत। सो आय वॉज जस्ट टोल्ड दिस इन ॲडव्हान्स की हे असं आहे असं आहे। आणि मग मला असं सांगितलं की म्हणजे व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन व्हॉट आय गॉट, की जेव्हा मी फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे एका दिवशीच आम्ही 2 घेतल्या, एक कमर्शियल आणि एक रेसिडेन्शियल, त्याचं टोकन मला दोन्ही आवडल्या म्हणून आम्ही दोन्ही घेतल्या, मी आणि माझ्या हजबंडने। पण थिंग इज दॅट की जे आम्हाला मिळालं ना दॅट वॉज रिअली ब्युटिफुल। म्हणजे आजही आम्ही ते घर घेतलं दुसरं
आणि कमर्शियल, आम्हाला कुठेही टिल डेट वाटलं नाही की एनी ऑफ आवर इन्व्हेस्टमेंट्स आर रॉंग. वी आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट आणि दे आर रिअली फ्रुटफुल टू अस. सो कसं असतं म्हणजे मला असं वाटतं की एव्हरी फॅमिलीसाठी प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करणं is one of the very important decision in for every family. It's very important. You just can't trust anybody and blindly नाही घेऊन जाऊ शकत आपण. But if you get a right channel जिकडे तुम्हाला प्रॉपर्टी व्यवस्थित दाखवली जाते, व्यवस्थित शहानिशा केली जाते, you get all the correct info, what are the pros and cons of it, ते त्याच्यामुळे it was very big help. And secondly also I would like to say that दर्शना मॅम फॉर द लोन, जे आमचे लोन्स पास झाले आहे सगळे, इट वॉज ट्रूली आय कॅन नॉट फॉरगेट. म्हणजे इट वॉज नॉट एन इझी थिंग की एवढं हे करणं वगैरे वॉट एव्हर. हे म्हणजे आय एम अ वर्किंग प्रोफेशनल, सो मंडे टू फ्रायडे मी बिझी असते. तर मलाच कधीतरी वाईट वाटतं की आय हॅव नॉट बीन एबल टू गिव्ह इनफ टाईम और नॉट बीन एबल टू आन्सर द कॉल्स. बट स्टील ते ॲडजस्टमेंट करून आमच्या रिक्वायरमेंट जाणून स्मूथ प्रोसेसिंग झालं. सो इट इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ केक. इट्स नॉट दॅट इझी. पण त्यांनी पण तेवढा दोघांनी इक्वली पेशन्स ठेवला अँड दे रिअली वर विथ आस थ्रू आउट दिस जर्नी. सो आय रिअली थिंक वी आर ब्लेस्ड टू गेट पीपल लाईक अथर्व असोसिएट्स whom we can trust fully for our past, current and our future investments. This is what is my experience. तर म्हणजे आता आपण श्रुती मॅमची मम्मी आहेत आपल्यासोबत, राईट. सो तेही फर्स्ट टाइम जेव्हा आले होते तर श्रुती मॅम सोबत त्यांची मम्मीही आली होती. तर ओव्हरऑल त्यांच्याकडून पण आपण एक अनुभव जाणून घेऊया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता आमच्यासोबत. तर ओव्हर टू यू मॅम. मी शुभदा देसाई, श्रुती साळवीची आई बोलते. हां, मी माझ्या मुलीने जेव्हा मला सांगितलं की मम्मी आपण पालघरला जाऊया, तिकडे छान हे आहे, आपण बघून तर येऊया. आम्ही दोघीच जणी आम्ही आलो होतो पालघरला. आणि तेव्हा आम्हाला मयूर वैद्य आम्हाला हा भेटला, माझ्या मुलासारखा आहे तो मला मयूर वैद्य भेटला. पण त्याने आम्हाला इतकं छान समजावून सांगितलं ना, खूप छान, अगदी व्यवस्थित. अगदी आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही दोघीच जणी त्याने आम्हाला भरपूर दाखवले. पण मी काही जास्त बाहेर नाही गेले, कारण श्रुतीच जात होती, त्याला दाखवत होती. तो सगळे कुठे कुठे बघायचे, काय पेंट हाऊस, काय रो हाऊसेस वगैरे सगळं ते मयूरने समजावून सांगितलं. आणि आम्हाला मयूरचा स्वभाव मला खूप आवडला, अगदी एकदम. म्हणजे मला तर आता वाटायला लागलं की तो आमच्या फॅमिलीतलाच एक मेंबर आहे असं वाटायला लागलं. आणि आमचा विश्वास पण, माझ्या मुलीचा, माझ्या जावयाचा, रोहन साळवीचा, आमचा विश्वास पण त्याच्यावर आता चांगलाच बसला आहे. आणि ही पण दर्शना मॅम पण, तिने पण आम्हाला खूप हेल्प केली. माझ्या मुलीला लोन बिनच्या बाबतीत सगळं अगदी व्यवस्थित तिने समजावून सांगून अगदी खूप मदत केली. त्याच्यामुळे आम्ही हे इथपर्यंत पुढपर्यंत माझी मुलगी आली. ह्या इस्टेट वगैरे घेतला ना, ह्या लोकांमुळेच. ह्यांनी समजावून सगळं व्यवस्थित सगळं क्लिअर केलं. आणि आम्हाला अगदी आमच्या घरातल्यासारखेच मेंबर, अगदी आमचे फॅमिली मेंबर कधी आम्हाला वाटले. आणि ह्याने मयूरने आम्हाला फर्स्ट टाइम कॉफी दिली. आम्ही दोघीच जणी, माझी मुलगी आणि आम्ही होतो त्याच्या ऑफिसमध्ये, आम्हाला कॉफी दिली फर्स्ट टाइम. तेव्हा ही नव्हती, दर्शना मॅम नव्हती तेव्हा, पण मयूरने इतकी छान कॉफी. मला वाटलं काय प्रत्येक वेळेला आले पालघरला की याच्याकडे कॉफी प्यायला जायचो मयूरकडे. इतकं छान एकदम. म्हणजे चांगले, ही माणसं चांगली भेटली माझ्या श्रुतीला ना, हे लोक खूप चांगले भेटले. आणि म्हणूनच श्रुतीने पुढे पाऊल अशी टाकत गेली. आणि आज इथपर्यंत माझी मुलगी हे केली, पोचली आहे. तर खूप तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, तिने हे पाऊल उचललं आणि त्याच्यात तिला यश आलं. तर म्हणजे आता आपल्यासोबत रोहन सर आहेत. सो मी रोहन सरांनाही काही प्रश्न विचारणार आहे की ओव्हरऑल त्यांचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत कसा होता. ठीक आहे, कारण की ही 15 महिन्यांची जर्नी होती. आणि ते म्हणतात ना, ही एक अशी जर्नी होती फ्रॉम क्लायंट टू आज एक म्हणतात ना, अथर्व असोसिएट फॅमिलीचे एक पार्ट बनलेले आहेत. आणि आज असं झालेलं आहे की आज एकदम फॅमिली अटॅचमेंट झालेली आहे. ठीक आहे, सो आम्ही फक्त प्रॉपर्टी सेल नाही करत, तर एक म्हणतात ना की एक फॅमिली बॉन्ड आम्ही क्रिएट करतो. सो त्याच्यामुळे आज हा जो प्रवास आहे, राईट, एक फर्स्ट प्रॉपर्टीपासून तर 4th प्रॉपर्टीपर्यंत. तर आता रोहन सर, 1-2 शब्द तुम्ही सांगा की कसं ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता. ओव्हर टू यू रोहन सर. नमस्कार, मी रोहन साळवी. असं म्हटलं जातं की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि असंही म्हटलं जातं, रिस्क है तो इश्क है.
सो ह्या दोन्ही गोष्टी मी असं बोलू शकतो की माझ्या बायकोमुळे शक्य झालेल्या आहेत, क्या बात आहे. की त्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं. कारण की माझं असं होतं की मी खूप रिझर्व होतो की हा बाबा आपले एक प्रॉपर्टी बनली आहे ना, आता कशाला काय. पण नाही, तिचे सतत प्रयत्न होते की आपण कुठेतरी काहीतरी ॲडिशनल केलंच पाहिजे. आणि तिची जी धावपळ म्हणा किंवा तिने जी घेतलेली मेहनत आहे, त्याच मेहनतीमुळे आज हे जे काही विश्व उभारलेलं आहे हे तिच्या मेहनतीचं फळ आहे. आणि फर्स्ट प्रॉपर्टी जेव्हा आम्ही घेतली, आय गेस सोलिटेअरला आपण जेव्हा भेटलो, तर फर्स्ट टाइम म्हणजे मयूर आणि दर्शना हे फक्त नावाने मी ओळखत होतो. पण पूजा जेव्हा आपली होती, गणेश पूजन आपण जेव्हा केलं सोलिटेअरमध्ये, तेव्हा ह्या दोघांना मी प्रत्यक्षात भेटलो. आणि त्याच्यानंतर आमचा जो बॉन्डिंग जी क्रिएट झाली ती वाढत गेली. नंतर मग निवासमध्ये परत भेटलो. निवासमध्ये पण एक चांगला आमचा गेट टुगेदर झालं. त्याच्यानंतर एकमेकांबद्दल अजून ओळख झाली. त्याच्यामुळे आता असं म्हणजे मी त्याला असं नाही म्हणणार की हा एक रिअल इस्टेट ब्रोकर आहे किंवा एजंट आहे. नाही, इट्स लाईक माय ब्रदर. आणि बस चालू आहे. आणि ह्या घराचं म्हणायचं झालं पेंट हाऊस, तर आमच्या कुठे धानीमनी पण नव्हतं. आम्ही जस्ट असे सॅटर्डे म्हणतात ना की विकेंड होता, चलो आपल्या निवासला जाऊया, जरा आराम करूया. आणि दुपारचं जेवण झालं आणि आम्ही जस्ट दर्शनाला असं सहज भेटायला गेलो. तर दर्शनाने आम्ही सांगितलं की मॅडम तुम्हाला एक गोष्ट दाखवू का, तुम्हाला खूप आवडेल. तर मग आम्ही पण बोललो काय संध्याकाळ तर काय आपला टाइमपास काहीच नाही आहे, चला जाऊया. आणि अशा प्रकारे आम्ही हा पेंट हाऊस बघितला. आणि बघता क्षणी आम्ही दोघं प्रेमातच पडलो. फ्रँकली स्पीकिंग प्रेमातच पडलो. आणि फ्लॅट, सॅम्पल फ्लॅट पण बघितला आम्ही. आणि जसे खाली उतरलो तसा दोघांचा एकच हे की आपण फ्लॅट घेतोय म्हणून. काही झालं तरी फ्लॅट घेतोय, जी काय तोडजोड करायला लागेल आपल्या दोघांना, पण दिस इज अवर ड्रीम हाऊस. आणि असं म्हणजे आम्ही फक्त म्हणतात ना एक स्वप्नातलं घर असतं, ते स्वप्नातच राहतं, पण आज ते प्रत्यक्षात उतरलंय. त्याच्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल टू दर्शना, स्पेशली दर्शना. कारण की दर्शनाने जर त्यावेळी जर तो विषय काढला नसता तर प्रोबॅबली आज आम्ही हा काय पेंट हाऊस घेऊ शकलो नसतो. सो थँकफुल टू दर्शना. मयूर तो आहेच नेहमी. आणि स्पेशल थँक टू माय वाईफ, बिकॉज तिचे एफर्ट्स आहेत. आणि जसं मी म्हणालो की मी थोडासा रिझर्व आहे, पण तिच्या एफर्ट्सला सपोर्ट करणं, सपोर्ट सिस्टम इज मी अँड आय एम गिव्हिंग. थँक्यू. आणि अजून एक सरप्राईज तिने मला काल दिलं, त्याच्यासाठी मी रेडीच नव्हतो. तिथे मी आता एक गोष्ट सांगेल. तर कालचं जे सरप्राईज होतं ना, ते खूप म्हणजे एक युनिक सरप्राईज होतं. बऱ्याचदा काय असतं की एक म्हणतात ना, वाईफ आपल्या हजबंडला सरप्राईजमध्ये यात एखादा मोबाईल फोन किंवा दुसरं एखादं म्हणजे म्हणतात ना चांगले कपडे म्हणा किंवा बाईक म्हणा किंवा असं वेगवेगळं कार वगैरे. बट मॅडमनी त्यांना एक असं सरप्राईज दिलं ज्याचं काल त्या प्रॉपर्टीचं काल रजिस्ट्रेशन झालं. आणि ते सरप्राईज होतं इंडस्ट्रीयल वेअरहाऊस. एक खूप मस्त आणि खूप छान लोकेशनला त्यांनी युनिट घेतलं. सरांना त्याची अजिबात कल्पना नव्हती. काल आम्ही त्या साईडवर पोहोचलो, सरांना लोकेशन पाठवलं आणि सर तिथे आले. सरांना माहितीच नाही की नेमकं इथे आहे काय, आणि मॅडमनी ते सरप्राईज त्यांना दिलं. सो सर, ते सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे एक काय सांगा तुम्ही कालचा अनुभव? फ्रँकली स्पीकिंग, वर्किंग डे फ्रायडे, सोमवारपासून ती सांगते की रोहन फ्रायडेला सुट्टी घे. तर मी बोललो वर्कलोड आहे. मी बोललो श्रुती आय कॅन टेल यू नाव की मी सुट्टी घेऊ शकतो की नाही घेऊ शकत. पण नंतर बोललो आता ही एवढं इन्सिस्ट करते तर घेऊया बाबा सुट्टी. आणि असं होतं की बुधवार गुरुवार एवढा पाऊस पडत होता की प्रोबॅबली आमचं असं पण प्लॅन झालेलं की बाबा फ्रायडे पाऊस आहे, सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या बंद झाल्या असतील तर कसं जायचं. तरी पण म्हणतात ना की जर एखादी गोष्ट घडायची असेल तर तिला कोणीही थांबवू शकत नाही. आणि तुम्ही जर त्या गोष्टीसाठी पॉझिटिव्ह असाल तर ती गोष्ट घडते. आणि हेच घडलं. निसर्गाने पण साथ दिली. आम्ही आलो आणि तिने आम्हाला अर्धा तास, तिने मला सांगितलेलं एक्झॅक्टली 3:30 वाजता तुला यायचंय पालघरला आणि तुला 3:30ला भेटायचं. ती सकाळीच निघालेली होती. तिने मला काहीच सांगितलं नाही. मी पण आपलं ठीक आहे चलो. मुलांना पण मी शाळेतनं पिकअप केलं, कॉलेजमधून पिकअप केलं, सासूबाईंना पण पिकअप केलं आणि आलो. एक अर्धा तास थांबू नये, 1 तास थांबू नये, ही आता येते. आणि नंतर तिने ऍक्च्युअल बोलवलं. जेव्हा ऍक्च्युअल बघितलं तेव्हा आजूबाजूचा जेव्हा मी परिसर बघितला तेव्हा मी बोललो अरे हे तर सगळं वेअरहाऊसेस दिसत आहेत, काहीतरी गडबड आहे. मी बोललो हिने अजून तर एक प्रॉपर्टी घेतली नाही ना.
आणि असं माझ्या मनामध्ये खेळ चालू होते. मी सासूबाईंना बोललो काहीतरी गडबड दिसते आणि ठीक आहे म्हणजे हो गया, आता घेतलंय तर घेतलंय बस. आता हे अजून कसं टिकवायचं आणि त्याचं अजून म्हणजे काय म्हणतात मेंटेनन्स म्हणा की काही म्हणा, हे आता पुढची जर्नी असेल आमची आणि ती करायची आहे. बट अगेन की थँक्स टू अगेन मयूर अँड दर्शना, बिकॉज त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मी अजूनही कोणाला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल पालघरमध्ये तर पहिला रेफरन्स आम्ही अप्रोचेबल ह्या दोघांनाच आहे. कारण की आम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवतोय आणि ते खरोखर ब्लाइंडली विश्वास ठेवण्या लायक आहेत आणि ते लिटरली तेवढे एफर्ट्स पण टाकतात आणि तुमचं कितीही प्रकारचे प्रॉब्लेम्स असून ते सॉल्व्ह करतातच करतात. सो हॅट्स ऑफ टू यू गाईज. थँक्यू. आणि असेच आपले रिलेशन्स कंटिन्यू ठेवूया. नक्कीच. हो. ओव्हर टू यू मयूर. थँक्यू. तर म्हणजे आता पुन्हा एकदा मी श्रुती मॅडमला एक क्वेश्चन करणार आहे की तुम्ही जेव्हा आला होतात ऑफिसला, ठीक आहे, डिस्कशन चालू होतं, सो तुम्ही जेव्हा पेंट हाऊस पाहिलं, सो ओव्हरऑल तुम्हाला काय वाईब झालं इथे पेंट हाऊस पाहिल्यानंतर? सो प्रॉपर्टी बद्दल तुम्ही काय सांगा? बिकॉज मॅमनी ज्या टायमाला बुकिंग केली होती तेव्हा पेंट हाऊसचे रेट डिफरंट होते आणि आता जे रेट्स वाढलेले आहेत ते डिफरंट आहेत. म्हणजे विदिन अ 6 मंथ त्यांना खूप छान ॲप्रिशिएशन पण मिळाले आणि त्यांनी असं युनिट बुक केलेलं आहे पेंट हाऊसमध्ये जो की एकदम युनिक आहे. म्हणजे बाकी जितके पण ऑप्शन्स आहेत त्यापेक्षा हा थोडासा युनिक ऑप्शन्स आहे, जिकडे खूप एरिया आहे, सी फेसिंग व्ह्यू आहे, म्हणजे इथून समुद्र देखील दिसतोय. सो ओव्हरऑल मॅम तुम्ही ह्या प्रॉपर्टी बद्दल काय सांगाल? In one word, mesmerizing. I just feel mesmerizing. So do my husband Rohan as well. So आमचे तेव्हा लकीली दोघांचेही ताळ जुळले आणि we both of us had the same opinion that okay, we should go for this. काय करायचं, कसं करायचं माहिती नाही, but yeah, true, to change grammatically we are going for this. We decided on the same day. It was I think 13th of December. आणि बऱ्याच I'm saying like I personally feel I'm very blessed to get very good teams like म्हणजे जे आम्ही डील केलं, सो समोरची काउंटर पार्टी इज ऑल्सो इक्वली गुड अँड द पीपल हू वर विथ अस अँड हू वर देअर. फॉर इन्स्टन्स दी होल टीम ऑफ अथर्व असोसिएट्स इन फॅक्ट they were there with us right from the start, from 30th March 2025 till date. So because हे आमचे लाईफचे जे आहेत म्हणजे इम्पॉर्टंट डेज आहेत किंवा like एक milestones आहेत, because the first milestone that we have achieved, we have done a registration for the 4th property yesterday. So ह्या throughout journey मध्ये, so they have equally given us a support at the back end also. It's not only support of financial but to understand our needs equally, which is very important as in a point of when it has a banking process or customer relations, very professional. So आता आम्ही working professionals आहोत दोघांना, आता we understand the durability and the importance of the entire process, how tedious, how lengthy this process is. But they have really done it so well and we have achieved this. This property, we are very lucky. तसं म्हणून मग आम्हाला म्हणजे खूप ही जर्नी स्पेशल आहे, कारण का जे पण करायचं होतं आम्ही ते केलं पण खूप स्मूथली झालं. म्हणजे ह्या घराचं पण आम्ही होम लोन केलं पण आम्हाला कळलंच नाही, आमचं खूप स्मूथली झालं, कारण का तेव्हा आम्ही तो पॉज घेतला की वी वर रेडी विथ द मनी, बट द ओनली थिंग इज द बिल्डर हॅज टू डिपॉझिट इट. तेव्हा पौष महिना आलेला, सो ओनली आफ्टर सर्टन डेट इन जॅन. आणि ह्यांनी ते बिल्डरांना सांगितलं, लकीली ते आमचे जे बिल्डर आहेत त्यांनी पण ते अग्री केलं. सो इट ऑल डिपेंड्स. तर मला असं वाटतं की माझं एक खूप स्ट्रॉंग मत आहे, वेदर इट इज अपब्रिंगिंग ऑफ किड्स और of anything which you want to mold, foundation has to be strong. So आमच्या केसमध्ये अथर्व असोसिएट्स बरोबर जे आमचा विश्वासाचा जो ट्रस्टचा फाउंडेशन होता ना, पायाच आमचा मजबूत होता. आम्हाला जे काउंटर पार्ट मिळाले फॉर दिस रिसर्च ऑफ प्रॉपर्टीज इन्व्हेस्टमेंट्स इन रिअल इस्टेट, ते आम्हाला मजबूत मिळालं फाउंडेशन, म्हणून ते पुढे इथपर्यंत घडू शकलं. जर का कोण एवढं ट्रस्टवर्दी मिळालं नसतं ना, तर वी वुडंट बी एबल टू रीच. तो एक विश्वास असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो विश्वास बसायला वेळ लागतो, बट ते झालं आमच्या बाबतीत. आय थिंक वी वर व्हेरी ग्रेटफुल अजून अबाउट एक गोष्ट की जसं म्हणतात ना की
नवरा बायकोचं पण एक बॉन्डिंग खूप छान असायला हवं, एकमेकांना सपोर्टिव्ह असायला हवं. बरेचदा काय असतं की प्रॉपर्टी घेत असताना वाईफने एखादं डिसिजन घेतलं तर तिथे हस्बंड मना करतात, कधी हस्बंडने घेतलं तर वाईफ मना करते, मग दोघांचं ते अंडरस्टँडिंग होत नाही आणि तो चान्स त्यांच्या हातून निघून जातो. बट मॅम ह्या केसमध्ये तुम्ही काय सांगा की तुमचं दोघांचं जे बॉन्डिंग खूप छान होतं आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना सपोर्ट केल्यामुळे आज तुम्ही फोर्थ प्रॉपर्टी मुंबई 4.0 पालघरमध्ये घेतलेली आहे. सो ओव्हरऑल तुमचं बॉन्डिंग डिसिजन्स त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सो फर्स्ट थिंग, रोहनचं आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये रोहनचं सपोर्टिंग जास्त आहे. इट्स नॉट बिकॉज रोहन इज देअर. आय वुड ऑल्सो सी दिस ऑफलाईन. आय ऑलवेज सी दिस टू माय मॉम अँड माय कलिग्स एज वेल. पण कसं असतं, कुठलाही संसार म्हटलं की त्या गाडीला, संसाराची जशी गाडी त्याला 2 पहिये आहेत किंवा आपण 4 चाकं म्हणतो. इफ आय एम द फ्रंट फुट ऑफ इट or the face to it, holding in the front, but the invisible tire of our family is Rohan Salvi. तो प्रत्येक गोष्टीत he supports me. He doesn't hold the fort all the time, but he's always there to support me. मला आठवत नाही की कुठली गोष्ट he has said no. He will ask me so many questions he asks. मग त्याची उत्तर देण्यापेक्षा I literally take him and I tell him as a history, geography. आता तरी विचारणं सोडून दिलं. That's a secondary thing. He knows she has done all the R&D about it, but still इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय असतं, नवरा बायकोबद्दल एक कोणतरी आहे. आमच्या केसमध्ये मी रिस्क टेकिंग आहे स्वभाव माझा, पण तो शांत आहे, तो विचार करेल. पण त्याला ते पटलं की तो 100 नाही 200% ही हॅज सपोर्टेड मी. आता आमच्या लग्नाला 19 वर्ष होतील. ही हॅज सपोर्टेड मी थ्रू आउट हिज अँड आय कॅन नेव्हर फॉरगेट दॅट. हे म्हणजे आता ऍक्च्युली माझ्या म्हणजे आय विल से the reason why I've invested so much in Palghar, one of the reasons, Palghar is, I love Palghar कारण का खूपच ब्युटिफुल आणि अजून जर होत चाललंय डेव्हलपमेंट इकडे. बट वन ऑफ द रिझन्स की मी एवढी हिंमत केली बिकॉज ऑफ वन इज डेफिनेटली अथर्व असोसिएट, जे मला बिझनेस पार्टनर्स चांगले मिळाले. बट द सेकंड इज माय हजबंड. आय विल से माय हजबंड फॉर शुअर बिकॉज ऑल ह्या सगळ्या थ्रू आउट जर्नीमध्ये ही हॅज सपोर्टेड मी थ्रू आउट. आणि असं नाही की हा तुझा डिसिजन आहे, हे तू घेतलंयस, तुला आवडलाय हा फ्लॅट, तुला ऑफिस आवडलंय, तुला वेअर हाऊस आवडलंय, तर मी ह्याच्यात नाही करणार नाही. मग त्याच्या त्या घरातली त्या सगळ्याच्यातली छोटी छोटी कामं ही हॅज डन इट. त्याने इलेक्ट्रिशियन शोधला, त्याने हे केलं, म्हणजे सगळ्या गोष्टी A to Z he has taken care of it. All the interior, which is not visible, but he is equally or rather more than me, holding the more pressure about all these 4 things. I will say 4 properties that we have built up. अच्छा, वन मोर थिंग आय वुड टू ऍड इन दिस. आणि सर्वात मिसिंग इनव्हिज्युअल माणूस अजून एक आहे आणि तो आहे अजित. अजितची पण तेवढीच मेहनत आहे, कारण की आम्ही बिझी होतो. अजितने एकही क्षण असा नाही सोडला की सर OTP, सर हे पाहिजे, सर ते पाहिजे. आम्ही कितीही हो सो म्हणजे अशी टीम मिळणं इट्स रिअली. आणि म्हणतात ना, जर आपण कोणाचं चांगलं करतो तर आपल्याला पण चांगलीच माणसं मिळतात. सो आय वुड थँक्स टू अजित ऑल्सो की त्याने प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मी पालघरला नवीन होतो तर अजितला पण मी भरपूरशा गोष्टी विचारल्या ऑफलाईन ऑनलाईन. बट त्यांनी कधी असं दाखवलं ना की हे सर आहेत. आणि मीही त्याला कधी असं, मी क्लायंट आहे ना, मी त्याला एका मित्रासारखं ट्रीट केलं. आणि एक ह्यांच्याबरोबर अजून एक पर्सन ऍड झाला आमच्या फॅमिलीमध्ये, तो आहे अजित. सो थँक्स टू अजित ऑल्सो. हे एवढंच माझ्याकडून सांगू शकतो. थँक्यू सो मच अथर्व असोसिएट्स. तर म्हणजे आपण सर्वांचा अनुभव ऐकलेला आहे. सो आता आपण अद्वैतला एक क्वेश्चन विचारणार आहोत की इतके सारे प्रॉपर्टीज मम्मीने घेतलेले आहे तुमच्यासाठी, तुमचं फ्युचर तर एकदम ब्राईट आहे, राईट? लकी आहात तुम्ही की इतके चांगले मॉम डॅड तुम्हाला मिळालेले आहेत की त्यांनी फ्युचर प्रोव्हिजन करून तुमच्यासाठी ऑफिस, पेंट हाऊस अँड सर्व इंडस्ट्रियल वेअरहाऊस देखील घेतलेलं आहे. सो ओव्हरऑल कसं वाटलं सगळ्या प्रॉपर्टीज आणि फायनली पेंट हाऊस कसं वाटलं? हो, खूप चांगलं वाटलं. म्हणजे आम्हाला आयडिया नव्हता, पण जेव्हा मम्मा आणि बाबा की असं एक आयडिया चालू आहे करून, मग तेव्हा म्हणजे आम्ही पण एकदम नवीन हे आलेलो, एकदम एक्सपिरियन्स नवीन मेल करून. मग ते बोलले की असं एक डिसिजन आहे. आम्ही जेव्हा कन्फर्म झालं तेव्हा आम्ही जरा खुश झालो की हो, चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा आम्ही बघायला आलो तेव्हा आम्हाला अजून चांगलं वाटलं की चांगली प्रॉपर्टी आहे करून. आणि म्हणजे गायडन्स पण चांगला होता
पण आम्हाला ते पण चांगलं वाटलं. म्हणजे गायडन्स पण अथर्व असोसिएट्सने दिला म्हणून ते पण खूप चांगलं वाटलं आम्हाला. ओके ओके. तर मंडळी, एक आपले स्पेशल गेस्ट मिसिंग आहे तिथे, त्यांना पण आपण विचारूया, कारण की ते कॅमेरा समोर यायला बोलले अरे दादा नको, पण मी म्हटलं या तुम्हीही एक दोन शब्द बोला. तर अर्णव, कसं वाटलं पेंटहाऊस जे मम्मीने घेतलेलं आहे आणि ओव्हरऑल पालघरच्या सगळ्याच प्रॉपर्टी, कसं वाटलं पेंटहाऊस? स्टार्टिंगला खूप असं बोरिंग वाटत होतं, पण जेव्हा आलो तेव्हा एकदम शॉकिंग वाटलं. एवढं मोठं घर पहिल्यांदा असं बघत होतो आणि खूप एक्साइटमेंट झाली. आता मग एवढे मोठे बेडरूम हे कधी बघितलं नव्हतं, तसं खूप शॉकिंग आणि खूप छान वाटलं. एव्हरी सॅटर्डे संडे यायचो, मजा यायची, रात्री राहायचो इकडे. बस, थँक्यू. ओके. सो तुम्ही ओव्हरऑल आपण आता पाहिलं, सर्वांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे आणि वी आर ऑल्सो व्हेरी लकी की मॅमनी आम्हाला चूज केलं आणि आम्ही त्यांना त्यांच्या स्वप्नातलं जे घर होतं, जे त्यांचं प्लॅनिंग होतं, ते सत्यात म्हणतात ना उतरवण्यामध्ये आम्ही हेल्प केली. सो आणि ते म्हणतात ना म्हणजे की काही असे चेहरे असतात ना की जे आपल्या फॅमिलियरशी नोन असतात. सो मी फर्स्ट टाइम जेव्हा श्रुती मॅमच्या मम्मीला भेटलो, सो माझी एक पुण्याची आत्या आहे. सो मॅमला जेव्हा मी फर्स्ट टाइम पाहिलं ना, सो मला तेच वाटलं रे यार, म्हणजे आत्याची इथे कशी काय आली, म्हणजे एकदम सेम फेस होता तुमचा. ठीक आहे. आणि आत्याचा मी खूप लाडका होतो. सो आत्याला म्हणजे श्रुतीमाच्या मम्मीला पाहिल्यावरती मला कुठेतरी माझी आत्या दिसली. सो कसं कुठेतरी कसं ना की काही कशा गोष्टी असतात ना ज्या म्हणतात ना आपण विधिलिखित असतात. सो एक चांगली फॅमिली आम्हाला मिळाली आणि एक चांगला पार्ट आहे अथर्व असोसिएटचा. तर मंडळी, तुम्हा सर्वांचं देखील थँक्यू की तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत इथे बनून राहिलात आणि जी आमची फॅमिली आहे साळवी फॅमिली, त्यांची पूर्ण टेस्टिमनी, त्यांचं मनोगत तुम्ही इथे ऐकलेलं आहे. तर मॅम, तुम्ही काय म्हणाल? सगळ्यात आधी साळवी फॅमिलीचं खूप मनापासून आभार. त्यांनी आमच्यावर इतका छान विश्वास दाखवला, आम्ही जे गाईड केलं, कारण ट्रस्ट फॅक्टर हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो ट्रस्ट त्यांनी आमच्यावर दाखवला म्हणून आम्हाला त्यांना अजून चांगली सर्व्हिस देता आली. सो तुम्ही अशीच खूप प्रगती करा, भरपूर प्रॉपर्टी घ्या आणि फक्त अथर्व असोसिएट तर्फेच घ्या. थँक्यू. सो धन्यवाद मंडळी तुम्हाला देखील की तुम्ही व्हिडिओ लॉंग होता पण तरी देखील तुम्ही शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये बनून राहिला. सो तुम्ही देखील तुमच्या स्वप्नातलं घर जर पालघरमध्ये बघतायत तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला बेस्ट टू बेस्ट डील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद.